पहिलीपासूनचं त्रिभाषाचं सूत्र आणि हिंदी सक्तीचा दावा या संदर्भात ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे। नेमकं पत्राचं काय स्वरूप आहे, काय मागणी केली आहे तुम्ही? मी गेले 3 महिने झाले या विषयावरती सरकारला रोज पत्र लिहितो आहे। प्रत्येक वेळेला सरकार जे धरसोड करते आहे, जे चुकीचे निर्णय करते आहे, जी पाहिजे ती दुरुस्ती करत नाही आहे। एका ओळीची दुरुस्ती मागतो आहे आम्ही 2.5 महिने झाले। केवळ हिंदीसह अन्य कोणतीही तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही। सरकार अद्यापही ते करायला तयार नाही। आज जे तुम्ही पत्र लिहिलं त्या पत्रात काय मजकूर आहे आणि काय मागणी आहे? आज पत्र आम्ही काल मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या महाराष्ट्राच्या हिंदी सक्तीला आणि तिसरी भाषा सक्तीला जो एकमुखी विरोध आहे, सत्तेतले 2 राजकीय पक्ष सोडले तर बाकीचे राजकीय पक्षसुद्धा आम्ही जी भूमिका मांडलेली आहे तिच्या उभे झालेले आहेत। सगळे शिक्षणतज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ, शिक्षक संघटना, पालक संघटना, हे सगळे जे संबंधित घटक आहे हे 2.5 महिने एकमुखाने एका वाक्याची दुरुस्ती मागत आहेत आणि सरकार या बोटाची थुंकी त्या बोटावर करत आहे। कालच्याही निवेदनामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं नाही। तुम्हाला कोणाशी चर्चा करायची? आता कोण संबंधित घटक उरलेले आहेत महाराष्ट्रात गेले 2.5 महिने? हे सगळे घटक वारंवार तुम्हाला पत्र लिहितायत, सांगतायत, अर्ज करताय, विनंती करताय, तुमच्या पाया पडताय, अजून काय कराल? आणि तरी तुम्ही म्हणता आम्ही संबंधित घटकांशी म्हणजे कोणाशी? अनुभव असा आहे, आम्ही पत्र हे लिहिलं आहे की सरकारने या संपूर्ण प्रकरणात आपली जी विश्वासार्हता, तोंडी एक बोलायचं, शासन निर्णयात वेगळं द्यायचं, सरकार फसवणूक करते अशी जनतेची समजूत या प्रकरणात झालेली आहे। हे राज्याच्या दृष्टीने दुर्दैवाचं आहे। सरकारने या संदर्भात एक समिती गठीत करून यावर अभ्यासकांचं मत घेऊनच पुढे जायचं असं ठरवलेलं आहे, असं सरकारच्या बोलण्यातून दिसतं। आमचा पूर्वानुभव असा आहे की सरकार समित्या नेमताना कोणाच्या नेमतं? आम्ही लोक जे सतत अभ्यासक, तज्ज्ञ, त्या विषयावर पूर्वानुभव असा आहे सांस्कृतिक धोरणाच्या संबंधातील, मराठी विद्यापीठाच्या संबंधामध्ये की सरकार शासन पक्षाच्या परिवारातल्या तथाकथित तज्ज्ञांची समिती नेमतं, बाकीच्यांना कटाक्षाने दूर ठेवतं। त्यामुळे आम्ही जे पत्र आता यावेळेला लिहिलं आहे, सरकारने अधिकाधिक पारदर्शी व्यवहार करावा। कोणत्या तज्ज्ञांशी तुम्हाला चर्चा करायची आहे? सगळ्या तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त करून झालेली आहेत, तुमच्यापर्यंत आम्ही पोचवून झालेली आहेत, सगळ्या बातम्या पोचवून झाल्या, पत्रातून सगळं मांडून झालं आहे। तरी तुम्हाला आता कोणाशी आणि तुम्ही आधी कळस बांधता आणि मग पाया खोदता। कोणता अभ्यास केला होता तुम्ही? तिसरी भाषा सक्तीची कोणी मागणी केली होती? कोणीही केलेली नव्हती। तिसऱ्या भाषेसाठी राज्य सरकारचं मत दिसतं की पर्याय असेल, तो फक्त हिंदीच असेल असं नाही, तर इतरही प्रादेशिक भाषा आहे त्या पर्याय असेल विद्यार्थ्यांकरता। हिंदीला कोणी विरोधच करत नाही ना। हिंदी भाषेला विरोध नाही आमचा, हिंदी सक्तीला विरोध आहे। भाषा तर सगळ्याच आमच्या जगातल्या हिंदीसह भारतीय भाषांसह। त्रिभाषी सूत्रेला विरोध आहे तुमचा? त्रिभाषा सूत्रालाही विरोध नाही। महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जे त्रिभाषा सूत्र वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे पाळत आहे। त्रिभाषा सूत्राचा अर्थ 3 भाषांची सक्ती असा होत नाही। त्रिभाषा सूत्राचा अर्थ प्रथम भाषा राज्याची जी आहे ती प्रमुख भाषा आहे, द्वितीय भाषा जी आहे, तृतीय भाषा जी आहे ही सक्तीची असत नाही। मराठीची सुद्धा सक्ती करायची गरज नव्हती। आम्ही सांगतो तुम्ही इंग्रजीची सक्ती केली म्हणून या राज्यात मराठीची अवहेलना सुरू झाली, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडायला लागल्या। तुम्ही भ्रम पसरवला की इंग्रजी हीच फक्त ज्ञानाची, विकासाची भाषा आहे, जे चुकीचं आहे। तुम्ही मराठीला आधुनिक भाषा करायला तयार नाही, तुम्ही मराठीला इंग्रजीची जागा द्यायला तयार नाही आणि तुम्ही आता वरतून आधी इंग्रजी सक्ती लादली, आता तुम्ही हिंदीची सक्ती लादताय। मग तुम्ही तुमचं म्हणणं आहे की इंग्रजीच्या पेक्षा मराठीची सक्ती या राज्यामध्ये असायला पाहिजे? आधी म्हणून झालेलं आहे की मराठी शिवाय या राज्यात कोणत्याही अन्य भाषेची सक्ती नको। पण तुर्तास मुद्दा असा आहे की तुम्ही आता आधी इंग्रजी सक्तीची केली म्हणून मराठी सक्तीची मागणी करून, आंदोलन करून, कायदा करून घ्यावा लागला। आता तुम्ही तिसरी भाषा हिंदीच्या तुम्ही आता जो नवीन दुरुस्ती केली ती मागच्या दराने हिंदी सक्ती परत 18,000 शाळामध्ये 20 पटसंख्येच्या खालच्या सरकारी शाळा तिथे पर्यायाने हिंदीची सक्ती होणार आहे। मुळामध्ये तुम्ही तिसरी भाषा या पर्यायाच्या आडून हिंदीला परत आणतात। हे तुमचं राजकारण तुमच्याजवळ ठेवा ना। भाषा ही राजकारणाची गोष्ट नाही, लोकांची आहे, लोकांचं राज्य आहे, भाषिक राज्य आहे। मुद्दा असा आहे की किती तुम्ही उत्तर प्रदेशात मराठी सक्तीची करणार का? मध्य प्रदेशात करणार? केरळमध्ये करणार? कुठे? अरे गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही आहे, तुम्ही महाराष्ट्रावर का थोपवताय? तामिळनाडू मान्य करायला तयार नाही आहे। महाराष्ट्र ही काय प्रयोगशाळा आहे का तुमची सक्ती करून बघण्याची? आणि 1ली ते 5वी या कोवळ्या वयाच्या मुलांना भाषेची इंजेक्शनं देऊन भाषा नसतं शिकवली जात। कोण्या भाषा वैज्ञानिकांनी तुम्हाला सांगितलं तिसऱ्या भाषेची सक्ती करायला? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा तिसऱ्या भाषेचा उल्लेख नाही आहे। 0 पिरियड दाखवले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये। तुम्ही कुठून आणलं हे?
तुमच्याही मूळ आराखड्यामध्ये हे नव्हतं सगळं. हिंदी सक्ती नव्हती, तिसरी भाषा सक्ती नव्हती. आम्ही तर म्हणतोय की चौकशी करा ना, कोणी हे शिरवलं त्याची, ती करायला तुम्ही तयार नाही. कोणाच्या डोक्यातून आली ही तिसरी भाषा सक्ती? 1 ते 5 इयत्तेमध्ये तिसऱ्या भाषेची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला, 2 भाषा असताना? माझ्या गरजेचा मुद्दा नाही आहे. बाल मानसशास्त्र, शिक्षण तज्ज्ञ, अभ्यासक, भाषा विज्ञान या सगळ्या शास्त्रीय गोष्टी काय सांगतात, ती भाषा तिथली संस्कृती असते. त्या भाषेचं सांस्कृतिक वातावरण ज्या भाषेचं मुलांना उपलब्ध असतं त्या कोवळ्या वयात, तुमची पहिली भाषा जर तुम्ही अधिक पक्की केली तर पुढे तुम्ही 90 दिवसामध्ये जगातली कोणतीही भाषा तुम्ही 10वी झाल्यावर शिकू शकता. पहिल्याच वर्गात तुम्ही सगळ्या भाषा सक्तीच्या कराल का? पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, उद्या अजून चौथी कराल का सक्ती? आपल्याकडे तुम्ही म्हणाले की त्रिभाषी सूत्र हे आधीपासनं होतं, ते कशा स्वरूपामध्ये होतं मग? त्रिभाषा सूत्र कोठारी आयोगाने दिलं. त्याचा अर्थ असा आहे की सार्वजनिक व्यवहारामध्ये राज्यामध्ये जी प्रथम भाषा असेल, जी राज्याची भाषा असेल, ती प्रामुख्याने आणि प्राधान्याने, जे आम्ही मराठी भाषा धोरणातही म्हटलं आहे आणि सरकारने ते स्वीकारलं आहे, मराठी ही जर राज्यामध्ये प्रामुख्याने प्राधान्याने सर्व व्यवहारांची भाषा असेल तर हिंदी सक्तीचा मुद्दा कुठे येतो? तुम्ही भाषा धोरणाच्या विरोधात काम करताय, स्वतःच्याच मान्य केलेल्या. त्रिभाषा सूत्राचा अर्थ तिन्ही भाषांची सक्ती असा नाही आहे. त्रिभाषा सूत्राचा अर्थ प्रथम भाषा ही त्या राज्याची भाषा असेल, जी प्रामुख्याने आणि प्राधान्याने असेल. ती जर असती तर मराठी सक्ती करायला म्हणायची गरज नसती पडली ना. तुम्ही इंग्रजी सक्ती आणली आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली, म्हणून इंग्रजी सक्तीचीही गरज नाही आहे ना, फक्त मराठीची गरज आहे मराठी राज्यात. परंतु आता तुम्ही 3 भाषांची त्या कोवळ्या वयावरती जी सक्ती करताय, तुम्ही युरोपमधला मल्टीलिंग्वलिझम भारतात नाही चालू शकत. त्याला कारण असं आहे की युरोप एक होमोजिनियस युनिट आहे, सगळी राष्ट्र. तिथे फ्रेंच, जर्मन, इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषांच्या संस्कारात मुलं वाढतात. आई फ्रेंच असते, बाप इंग्रज असतो, किंवा बाप जर्मन असतो, आई फ्रेंच असते. अशा स्थितीमध्ये मुलांना ते वातावरण उपलब्ध असतं. ते तसंच्या तसं इकडे नाही लादता येत ना. त्यामुळे त्याने पुनर्विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा. आम्ही 2.5 महिने सतत ओरडतोय ना, रोज सकाळ संध्याकाळ पुनर्विचार करायला पाहिजे म्हणजे. परंतु सरकार पुनर्विचार करताना आपल्याच परिवारातल्या तथाकथित तज्ज्ञांना घेऊन पुनर्विचार करताना बाकीच्यांना पुन्हा वगळतं. हा आमचा मराठी विद्यापीठाच्या संबंधातला अनुभव आहे. हा आमचा सांस्कृतिक धोरण पुनरीक्षणाच्या संबंधातला अनुभव. सरकारचे तज्ज्ञ म्हणजे नेमके कोण असणार आहे? त्यांच्या परिवारातले, शासनाच्या जे कोणी असतील जवळचे, ते त्यांच्या सोयीचे, हे घेऊनच झालं ना. सांस्कृतिक धोरणाचंही तेच झालं. मला तज्ज्ञांना सोबत घेऊन सरकार आपल्याला हवा तसा निर्णय घेईल असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आम्ही पत्रात सरकारला अशी विनंती केलेली आहे की तुम्ही अतिशय पारदर्शी व्हा. तुम्ही विश्वासार्हता गमावता या प्रकरणामध्ये. तुमचे तज्ज्ञ कोण असणार आहेत? तुम्ही कुठे चर्चा करणार आहात? फक्त मुंबईला बोलवणार आहे का आम्हाला आमचा पैसा खर्च करून, की तुम्ही देणार आम्हाला पैसा? आधी आम्हाला तुमची कार्यपद्धती सांगा, हे आम्ही विचारलं आहे. वेळापत्रक सांगा. नंतर तुम्ही कोणासंबंधित घटक खूप आहेत. केवळ शासनाशी संबंधित, शासनाच्या पक्षाशी संबंधित परिवार म्हणजे संबंधित घटक नाही ना. त्यांची संस्था, संघटना आहेत, त्यांच्याशीच फक्त चर्चा कराल का? ज्या ज्या संघटना आहेत या प्रकरणामध्ये, जे जे मराठीचे कार्यकर्ते, समूह, संस्था, संघटना एकवटले आहेत, सरकार पक्षातले सोडून सगळे प्रमुख राजकीय पक्षसुद्धा या मागण्या करत आहेत. हे सगळे संबंधित घटक आहे. शाळा संचालकांच्या संघटना, पालकांच्या संघटना, शिक्षणतज्ज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ, अभ्यासक, भाषावैज्ञानिक, हे सगळे संबंधित घटक आहे शिक्षणाशी. यांच्यातल्या तुम्ही कोणाकोणाशी, कोणत्या संस्थांशी चर्चा करणार आहात, कशी करणार आहात? तालुका पातळीवर बैठकीत काय तोडगा निघाला? एकंदर सूर काय वाटतो तुम्हाला सरकारचा? सरकारचा सूर आपला हे का तसाच कायम राखण्याचा आहे, वेळ काढूपणाचा आहे. कालच्या निवेदनातून निष्पन्न इतकंच आहे की सरकार फक्त वेळ काढतं आहे. आणि इतका सगळा महाराष्ट्र 2.5 महिने सगळेच तुम्हाला सांगत असतात. कोणते घटक राहिले की ज्यांनी तुम्हाला आणि जे तुम्ही आधी करायला पाहिजे होतं ते तुम्ही या बोटाची थुंकी त्या बोटावर करत आणि संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या विरोधात आपलं मत व्यक्त करत असल्यानंतर तुम्ही आधी कळस बांधला, आता पाया बांधताय. कुठे निवडणुकीची किनार वाटते तुम्हाला या सगळ्या निर्णयाच्या पाठीमागे? नुसती किनार नाही आहे, हे केवळ राजकीय निर्णय आहे. इथे कुठे तुम्ही काय अभ्यास केला? तिसरी भाषा सक्तीची करताना तुम्ही कोणतं अध्ययन केलं? आम्ही मागतोय ना, द्या ना आम्हाला. कोणतं सर्वेक्षण केलं आणि याच्या दूरगामी परिणाम जे होणार आहेत त्याचं काय अध्ययन केलं, कोणी केलं? ते अहवाल द्यावे ना सरकारने, आम्ही चर्चा करतो ना. कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, विशेष करून मुंबईमध्ये जो भाषावाद पाहायला मिळतो त्या अनुषंगाने कुठेतरी सगळं महाराष्ट्रामध्ये अमराठी मतांच्या ध्रुवीकरणासाठी खेळलेली राजकीय खेळी आहे. हे पोराबाळांना सुद्धा कळतं. तुम्ही आम्ही काय सांगणार आहे? हे आता कोणालाही कळायला लागलं राजकारण.
त्यात नवीन काय आहे? पण आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही काही राजकीय पक्ष नाही, आम्ही काही राजकीय कार्यकर्ते नाही. असंच जर सुरू राहिलं तर मराठीची खूप मोठी हानी होईल. मराठीची नुसती हानी नाही होणार, मराठी लयाला जाईल पुढच्या तुम्ही इंग्रजी लादल्यापासून ना धड इंग्रजी मुलांना येत आहे ना मराठी येत आहे. एक शिक्षकी शाळा किती आहे? एकच शिक्षक 3-3 भाषा शिकवणार. त्याला ना धड मराठी येणार आहे, ना इंग्रजी येणार आहे, ना हिंदी येणार आहे. तुम्ही त्याच्या पूर्ण मेंदूमध्ये जी काही प्रक्रिया असते ना आकलनाची भाषिक, ती संस्कृतीशी निगडीत असते, त्याच्या घराशी, गावाशी, वातावरणाशी. कोणत्या अभ्यासकांनी कोणीच मागणी केली नाही तिसऱ्या भाषेची सक्तीची. तुमच्या राजकीय सोयीसाठी तुम्ही या राज्याच्या आणि मराठीचा संपूर्णपणे आतापर्यंत झालेली अवहेलना त्याच्यावर कळस चढणार आहे. मराठीला इतका गंभीर धोका या 10 वर्षात जो निर्माण झालेला तो याच्या आधी कधीच झाला नव्हता. आणि इतके अदूरदर्शीपणाचे भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षणाचे निर्णय याच्या आधी कधीही घेतले गेले नाहीत. सरकारने कृपा करून पुन्हा एकदा या सगळ्यांचा नीट विचार केला पाहिजे. तुम्ही तज्ज्ञांची अवहेलना करता खऱ्या अर्थाने. मुळामध्ये भाषा सल्लागार समिती आहे राज्याजवळ. कशासाठी आहे? भाषा सल्लागार समितीसमोर तुम्ही धोरण मान्य केलं आहे. जर मराठी भाषा या संबंधात जे जे काही असेल कोणत्याही विभागाचं, ते आधी भाषा सल्लागार समितीसमोर तुम्ही ठेवा ना, त्यांचा विचार घ्या ना. भाषाविषयक प्रश्न आहे ना. तुम्ही तर भाषा सल्लागार समिती या राज्यात आहे विसरूनच गेले. आमच्यासमोर तर काहीच आलं नाही यातलं. ही कोणती कार्यपद्धत आहे? लोकांना विश्वासात न घेता आपल्याला पाहिजे तेवढ्याच लोकांना विश्वासात घेऊन राज्य करायचं. मुळामध्ये तिसरी भाषा सक्ती हा संघ राज्य रचनेला सुद्धा भारताच्या विरोध आहे, म्हणजे त्याच्या विरोधात जाणारी आहे. आपण बघू शकतो की हे ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी होते. त्यांनी त्रिभाषा सूत्र आणि हिंदीची सक्ती या संदर्भात त्यांची आणि साहित्य क्षेत्राची काय भूमिका आहे याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आणि हे सगळं मत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून देखील कळवलेलं आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.